पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला मुख्यमंत्री जात आहे। विठोबांनी सुद्धा त्यांना चांगली बुद्धी येऊ दे आणि त्यांनी सुद्धा तिथून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पुऱ्या महाराष्ट्राला कळू दे अशी विनंती करतोय। तर लोणीकर ज्या पद्धतीने बोलले आणि कृषी मंत्री ज्या पद्धतीने बोलता आहे ते माफी मागा पुरतं मर्यादित नाही, तर त्याला ठोकून उरून पुरलं पाहिजे। शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे। जिथं भेटत असेल तिथं ठोकायला पाहिजे। मागणी नसताना लगेच 20,000 कोटीची तरतूदही झाली, 85,000 कोटीची याला मान्यता भेटली। आम्ही शेतकरी खऱ्या अर्थानं जगण्यासाठी पीठ निर्माण करतोय, ते खऱ्या अर्थानं शक्तिपीठ आहे। या शक्तिपीठाची गरज नाही, शेतकऱ्याला वाचवणंच खऱ्या अर्थानं सध्या काळाची गरज आहे। हा जो 20,000 कोटीची तरतूद केली ते जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी जर करता आली असती तर खऱ्या अर्थानं मागणीला धरून सरकारसमोर येतं असं संदेश गेला असता। आता अजूनही काही वेळ गेला नाही। 6 तारखेला एकादशी आहे। पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनाला मुख्यमंत्री जात आहे। विठोबांनी सुद्धा त्यांना चांगली बुद्धी येऊ दे आणि त्यांनी सुद्धा तिथून शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी पुऱ्या महाराष्ट्राला कळू दे अशी विनंती करतोय। आज नाना पटोले यांना सभागृहाच्या कामकाजादरम्यान जे वर्तणूक होती त्यासाठी 1 दिवसाआधी निलंबित केलं। विषय शेतकऱ्यांचाच होता। सगळ्या एकूण कोणी विरोधक ठेवायचंच नाही अशी स्थिती आहे। म्हणजे एकंदरीत आणीबाणीपेक्षाही ही जी काही भूमिगत आणीबाणी आहे, म्हणजे विरोधात असले तर ईडी लावायची, ईडी लागत नसेल तर पक्षात घ्यायचं, पक्षात घेतलं तर ईडी काय सगळे प्रकरणं संपून टाकायचे। आता भाजपची एकंदरीत ही रामराज्याची वेगळी कल्पना मांडत आहे भाजप। लोणीकर आणि त्याच्यानंतर कृषी मंत्री यांनी जे शेतकऱ्यांबद्दल जे वक्तव्य केलं त्याबद्दल माफी मागावी अशी मागणी नानांची होती। ते अध्यक्षांच्या याच्या आसनापर्यंत गेले, त्यामुळे निलंबनाची कारवाई। त्यांनी माफी काय, त्यांना तर ठोकायलाच पाहिजे। माफी मागून वागणार नाही एवढा म्हणजे नालायकपणा जर करत असेल तर लोणीकर ज्या पद्धतीने बोलले आणि कृषी मंत्री ज्या पद्धतीने बोलता आहे ते माफी मागा पुरतं मर्यादित नाही, तर त्याला ठोकून उरून पुरलं पाहिजे। शेतकऱ्यांनी त्यांना रस्त्यावर फिरूच दिलं नाही पाहिजे। जिथं भेटत असेल तिथं ठोकायला पाहिजे यांना। 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या काल विदर्भामध्ये झाल्या, आत्महत्या वाढत आहेत। तुमची जी मागणी होती शेतकरी कर्जमाफीची, त्यावर काय स्टेटस आहे सरकार? आत्ता 3 तारखेला मीटिंग लावलेली आहे। बावनकुळे साहेब आणि अधिक 10-15 मिनिस्टर त्याच्यात आहे। त्यामध्ये मीटिंगमध्ये काय निर्णय होते, कशी समिती कधी स्थापित होतं, त्याला कसा वेळ देतं आणि मग निवडणुकीच्या आधी होते का नाही होत, जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे, नगरपालिकेच्या आहे, त्याचे परिणाम भाजपाला भोगावं लागेल। जर कर्जमाफी नसेल, शेतकऱ्यासाठी निर्णय घेत नसाल तर शहरातले लोक आणि ग्रामीणमधले लोकसुद्धा तुम्हाला मतदान करणार नाही। तो झटका दाखवल्याशिवाय राहणार नाही।